नमस्कार मैत्रिणींनो, तुमची अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला मिरचीचे स्टफिंगवाले भजे कसे बनवायचे ते सांगणार आहे। पावसाळ्याचे दिवस चालू आहे, या पद्धतीने मिरचीचे भजे बनवून खायला अतिउत्तम असे लागतात। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। हे बघा, आपण हिरव्या मिरच्या घेतल्या। मिरच्या घेताना या पद्धतीच्या पोपटी कलरच्या मिरच्या घ्या। त्या खायला जास्त तिखट नसतात, चवदार लागतात। या पद्धतीच्या जर मिरच्या घेतल्या तर त्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्या। आता एका सुरीच्या साहाय्याने कट करून घ्यायच्या आपल्याला। या पद्धतीने कट करून घ्या। त्यातलं सर्व बी आपल्याला काढून घ्यायचं। बी हे आवर्जून काढा त्यातलं। सर्व मिरच्या कापून झाल्यानंतर त्यातलं बी झटकून घेतले। आता एका कुकरमध्ये आपण उकडण्यासाठी बटाटे टाकूया। तुम्हाला जितपत मसाला बनवायचा त्या अंदाजानुसार तुम्ही बटाटे घेऊ शकता। हे बघा, मी 5 ते 6 बटाटे घेतले। त्यामध्ये पाणी टाकूया। कुकरचं झाकण लावून व्यवस्थित उकडून घेऊया। उकडून झाल्यानंतर सर्व बटाट्यांचं साल काढून घ्यायचं। स्मॅशरच्या साहाय्याने एकदम बारीक स्मॅश करून घ्या। बटाटे जितके व्यवस्थित उकडले जातात तितके पटकन स्मॅश होतात। या पद्धतीने स्मॅश करून झाल्यानंतर एक कढई घेतली आहे, गरम होण्यासाठी ठेवली आहे। त्याच्यामध्ये तेल टाकूया। तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया। तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकूया। जिरं फुलल्यानंतर हिंग पावडर टाकूया। हिंग पावडर आवर्जून घाला। भरपूर सारा लसूण ठेचून घेतला आहे, त्याला टाकून घेऊया। व्यवस्थित परतून घेऊया। 2 ते 3 मध्य आकाराचे कांदे घेतले, त्याला पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कांदा परतल्यानंतर 1 चमचा इतकी लाल मिरची पावडर टाकूया। हळद पावडर टाकूया। मिरची हळद परतल्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकूया। तिला पण व्यवस्थित मिक्स करून परतून घेऊया। जो बी बटाटा आपण स्मॅश करून घेतलाय त्याला टाकून घेऊया। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। लिंबाचा रस टाकला तरीही छान लागतं। या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून परतून घेऊया। हे बघा, आपलं स्टफिंग व्यवस्थित तयार झाले। त्याला आता थंड होऊन देऊया। एकीकडे आपल्या मिरच्या पण व्यवस्थित कट करून बी झटकून घेतले। जे बी आपण स्टफिंग तयार केले ते सर्व स्टफिंग मसाला ह्या मिरचीमध्ये व्यवस्थित दाबून भरायचा आहे। या पद्धतीने सर्व मिरच्या आता आपण भरून घेऊया। सर्व मिरच्या आता आपल्या भरून झाल्या। तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित स्टफिंग भरलं आहे। आता एका भांड्यामध्ये आता आपण 1 चमचा इतकं डाळीचं पीठ घेऊया। अर्धा चमचा इतकं तांदळाचं पीठ घेऊया। तांदळाचं पीठ हे आवर्जून घ्या, त्याने आपले भजे खूपच क्रिस्पी आणि कुरकुरीत असे होतात। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। हळद टाकूया। हे बघा, आपण ओवा घेतला आहे, त्याला हातावर चोळून घेऊया। या पद्धतीने त्यात टाकून देऊया। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवले। आपलं तेल व्यवस्थित गरम झाले। ज्या बी मिरच्या आपण स्टफिंग भरून घेतल्या, मसाला भरून घेतला, त्या सर्व मिरच्या या पद्धतीने पिठामध्ये बुडवा। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। सगळीकडे पीठ लागेल याची काळजी घ्या। गरम तेलामध्ये आता आपण सर्व मिरच्या तळण्यासाठी टाकूया। एका बाजूने व्यवस्थित तळू द्या, त्यानंतर उलट करून घ्या। दोन्ही पण बाजू आपल्या व्यवस्थित तळल्या तुम्ही बघू शकता। या पद्धतीने तळून घ्या। तळून झाल्यानंतर त्याला आता आपण तेल निचरून व्यवस्थित काढून घेऊया। त्याच पद्धतीने सर्व मिरच्या आता आपण तळून घेऊया। झटपट होणाऱ्या स्टफिंगवाल्या भरलेल्या मिरच्या मी आज तुम्हाला दाखवल्या आहे। नक्की या पद्धतीने करून बघा, खायला तर अतिउत्तम अशा लागतात। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने मिरची पकोडे तर नक्की बनवून बघा। चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत।